नमस्कार मित्रांनो, तर आता आम्ही चाललोय साप पकडायला खंडाळा माथ्यावरती रंगशिंग मळ्याच्या साईडला. इकडं खूप डोंगराचा भाग आहे. यांच्या घरी साप निघलाय. त्यांचं असं म्हणणं होतं की कबुतराची जाळी, त्या कबुतराच्या जाळीमध्ये 10 फुटाचा साप आहे. तर चला आता आपण तिथं जाऊन वस्तुस्थिती बघू की नक्की कुठं आहे, कसा आहे आणि केवढा साप आहे आणि कोणता आहे. सोबत आमचं बारकं पोरगं चाललंय. कुठं चाललाय तू? साप पकडला. आणि अजून तिथे गेलं काय करणार? साप केवढा पकडणार ओला. आणि कसा पकडणार तू साप? ओके. भोपळ्यातच आहे. हो निघाले बाहेर. तिकडे तू खाली येते का? नाही 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 आताच फिरायले. खाली येताना दिसते मला सांगा. तुम्ही हे करता का? पडले तर सापडणारच नाही. मग सगळं हातात आहे आता. मस्त हो खाली निघाल. इथून नाही ना, काढी फक्त थोडस दिवस. मग हे होईल ना. तुम्ही वरती बी असाल ना. मी येऊ काय करू? काहीच नाही. तुम्ही सगळे तिकडे असले हो. ए बाळा ए त्याला तरी बारीक केला का? भारी लांब आहे. कळ ना तुम्हाला. लई लांब आहे ती. धरा धरा. अयो अयो थांबा थांबा. आई शपथ अण्णा. हो बघा इकडे सीन बघा. फोटो घ्या. फोटो घ्या अण्णा. अण्णा फोटो घ्या ना. आपल्या याच्यावर कॅमेरा चालू करा. हो काय आहे, 10 महिन्याची का? जामदार हो. अण्णा त्यांनी धरलेली जाम. कॅमेरा चालू करा. एक धीरेची पिशवी घ्या चला. तर पाहिलं का तू तिथे केवढा साप होता? आपल्याला काय म्हणले ते 10 फुटाचा साप होता. म्हणजे लय मोठा साप होता. आणि निघाला किती माहिती का? 4.5 ते 5 फुटाची दामन निघाली फक्त. पण घाबरवलं किती आपल्याला ना. लय मोठा साप आहे, लय मोठा साप आहे म्हणले का नाही ते. साप तर छोटाच होता का ना आपला. आता पकडलेला साप किती छोटा होता. आणि मग अशी पकडलेला किती मोठा होता. तो किती मोठा, लय मोठा होता ना तो. मग आणि आपल्याला खोटं बोलले.